चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत बांगलादेश असा महामुकाबला होणार आहे। विजयी सलामी देण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे। बांगलादेश सुद्धा कडवी झुंज देण्याची शक्यता आहे। भारत सुद्धा विजयी सलामीच्या दृष्टीने आज मैदानात उतरेल। बांगलादेशकडून सुद्धा तसाच उत्तम खेळ होण्याची अपेक्षा आहे। ते सुद्धा कडवी झुंज देतील अशी अपेक्षा आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण डोईफोडे यांच्याकडून। किरण, कुठे हा सामना खेळवला जातोय, किती वाजता सुरू होणार आहे आणि काय नेमकं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल? आपण जर पाहिले तर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी कालपासून सुरू झाली आहे। तब्बल 29 वर्षानंतर पाकिस्तानला हे स्पर्धेत यजमानपद मिळालं आहे। आजचा सामना हा भारत आणि बांगलादेश मध्ये दुबई येथे होत आहे। टीम इंडिया T20 वर्ल्ड कप नंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणखीन एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा मानस हा टीम इंडिया ठेवणार आहे। पण टीम इंडियाचा दिग्गज तो गोलंदाज आहे जसप्रीत बुमराह, हा या स्पर्धेत नसल्यामुळे भारताचं कुठेतरी गणित बिघडलेलं आपल्याला दिसत आहे। जसप्रीत बुमराह हा टीम मध्ये नसला तरी भारताकडे आणखीन चांगले बॉलर असल्यामुळे भारताला काही प्रॉब्लेम येणार नाही। दुबईच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन रोहित शर्माने स्पिनरचे यामध्ये समावेश केला आहे। त्यामुळे टीम इंडियाला या स्पर्धेत चांगल्या स्थितीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या स्पर्धेत भारताचा पहिला सामना करो किंवा मरो असाच असणार आहे, कारण या उपांत्य फेरी गाठायचे असेल तर पहिला सामना जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश असा महामुकाबला असणार आहे आणि विजयी सलामी देण्याच्या दृष्टीनेच भारत आज उत्तम खेळी करेल अशी अपेक्षा क्रीडा रसिकांना आहे।